दंडवत प्रणाम. तुम्ही कधी विचार केला आहे का? खरा महात्मा कोण असतो? जो मोठमोठे प्रवचन देतो, की जो चमत्कार दाखवतो? श्री चक्रधर स्वामी सांगतात, खरा महात्मा तो आहे, जो स्वतःचे जीवन, धर्म, सेवा, विरक्ती आणि करुणेने जगतो. आज आपण आचार प्रकरणातील सूत्रे 191 ते 200 समजून घेणार आहोत. या सूत्रांमध्ये स्वामी महात्म्याचे खरे गुण आणि साधकाचे आदर्श जीवन कसे असावे हे शिकवतात. 191वे सूत्र सांगते, तुमचे महारोग न बघिती. स्वामी सांगतात, परमेश्वर आपल्या चुका आणि दोष मोजत बसत नाही. जर जीव प्रामाणिकपणे त्यांच्या शरणाला, तर ते त्याच्या संसाररूपी महारोगाकडे दुर्लक्ष करून त्याच्यावर कृपा करतात. परमेश्वर न्यायापेक्षा कृपेला अधिक महत्त्व देतात. 192वे सूत्र सांगते, तुम्ही महात्मेकिंगा, तुम्ही सकळ ही भोगे निमानावे. महात्मा होणे म्हणजे संसाराचा द्वेष करणे नाही, तर त्याच्या भोगांपासून अलिप्त होणे. ज्याचे मन भोगांवर अवलंबून नसते, तोच खरा विरक्त. 193वे सूत्र सांगते, कव्हणी एकू हिरडा बेहाडा दे, तरी ना न म्हणिजे. जर कोणी प्रेमाने औषध किंवा आवश्यक वस्तू दिली, तर ती अहंकाराने नाकारू नये. नम्रतेने स्वीकार करणे हेही साधकाचे लक्षण आहे. 194वे सूत्र सांगते, आपुलेया पडिलेयाची शुश्रूषा कीजे. आजारी, अडचणीत किंवा संकटात असलेल्या साधकाची सेवा करावी. सेवा म्हणजे फक्त शरीराची मदत नव्हे, तर प्रेम, सहानुभूती आणि आधार देणे. हीच खरी ईश्वर सेवा आहे. 195वे सूत्र सांगते, पचन पाचन न कीजे. स्वामी साधेपणाचा संदेश देतात. अन्नाच्या मागे, चवीच्या मागे आणि सोयीच्या मागे धावू नका. जीवनाचा उद्देश भोजन नव्हे, तर परमेश्वर स्मरण आहे. 196वे सूत्र सांगते, आपण यापसी ज्ञाता विरक्ताचा संगू कीजे. आपल्यापेक्षा अधिक ज्ञानी, अधिक विरक्त आणि अधिक अनुभवी व्यक्तींची संगत करा. सत्संग म्हणजे आपल्याला उंच नेणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात राहणे. 197वे सूत्र सांगते, धर्माधरू दीजे. परिस्थिती बदलली, लोक बदलले, काळ बदलला, तरी धर्म सोडू नका. धर्माला घट्ट धरून राहणे हीच साधकाची खरी ताकद आहे. 198वे सूत्र सांगते, आर्ताप्रती बोलावे. जो दुःखी आहे, जिज्ञासू आहे किंवा मार्ग शोधत आहे, त्याच्याशी प्रेमाने संवाद साधा. ज्ञान स्वतःपुरते ठेवू नका. ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचवा. 129व्या सूत्रात सुंदर उपमा दिली आहे. लोहे पाणी गिळिले, ऐसे होऊनी असावे. जसे तापलेले लोखंड पाणी शोषून घेते, तसे साधकाने परमेश्वराच्या ज्ञानात, भक्तीत आणि स्मरणात पूर्णपणे एकरूप व्हावे. साधना ही वरवरची नसून अंतःकरणात उतरलेली असावी. 200व्या आणि या भागातील शेवटचे सूत्र सांगते, जो जे होऊनी असे, तो त्यांची बोले. माणसाच्या अंतःकरणात जे असते, तेच त्याच्या बोलण्यात प्रकट होते. मनात प्रेम असेल, तर वाणी प्रेमळ असेल. मनात अहंकार असेल, तर बोलण्यात तो दिसेल. म्हणून वाणी बदलायची असेल, तर आधी मन बदलावे लागते. या 10 सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे, परमेश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवा. भोगांपासून अलिप्त रहा. नम्रतेने स्वीकार करा. आजारी आणि दुःखी व्यक्तींची सेवा करा. साधेपणाने जगा. श्रेष्ठ महात्म्यांचा सहवास करा. धर्माला कधीही सोडू नका. दुःखी लोकांना आधार द्या. परमेश्वराच्या ज्ञानात पूर्ण तल्लीन व्हा. आणि अंतःकरण शुद्ध ठेवा, कारण मनात जे असेल तेच वाणीमध्ये प्रकट होईल. फ्लो टू रिमेंबर. परमेश्वर कृपाळू आहे. भोगांपासून विरक्त रहा.
नम्रतेने स्वीकार करा. साधकांची सेवा करा. साधेपणाने जगा. ज्ञानींचा सहवास करा. धर्माला घट्ट धरा. दुःखी लोकांशी प्रेमाने बोला. ज्ञानात पूर्ण तल्लीन व्हा. मन शुद्ध ठेवा. वाणी आपोआप शुद्ध होईल. आजच्या काळात लोक बाह्य व्यक्तिमत्व घडवण्यात वेळ घालवतात. पण श्री चक्रधर स्वामी अंतःकरण घडवायला शिकवतात. मन शुद्ध असेल तर वाणी शुद्ध होते. वाणी शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होते. आणि आचरण शुद्ध झाले तर परमेश्वराची कृपा सहज प्राप्त होते. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळाळणय रित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.